नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंबईमधून आज सकाळपासून जोगेश्वरी इथल्या मजास बस आगारातील कंत्राटी शेकडो कर्मचारी अचानक संपावरती गेलेत. पगार, बोनस आणि समान काम, समान मोबदला अशा मागण्यांकरता 300 कंत्राटी कर्मचारी संपावरती गेलेत आणि या संपाचा परिणाम आता हळूहळू पश्चिम उपनगरामध्ये पाहायला मिळतोय. सुट्टीचा दिवस आहे, मात्र तरी देखील प्रवास करणाऱ्यांची संख्या असते. मुंबईमध्ये सणाचे दिवस आहेत आणि आज सकाळपासून नेमकं जोगेश्वरी इथल्या मजास बस आगारातील कंत्राटी शेकडो कर्मचारी संपावरती गेलेत. त्यांच्या काही मागण्या आहेत. पगार, बोनस आणि समान काम, समान मोबदला या मागण्यांसाठी. रुचा कानोलकर आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षानगर डेपो इथून आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. रुचा, प्रतीक्षानगर मधल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ज्यासाठी त्यांनी आज अचानक संप पुकारलाय? खरं तर श्वेता, रात्रीपासूनच यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि पहाटे 4 वाजल्यापासून इथं जवळपास 350 बेस्टचे खाजगी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी इथं आंदोलन करतायत आणि फक्त प्रतीक्षानगरच नाही तर मुंबईतल्या अनेक डेपोतून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश सुरू आहे आणि ऐन दिवाळीच्या सणासुदीला त्यांना आंदोलन करावं लागतं. याचं कारण नेमकं काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, काय कारण आहे आंदोलनात? मुळात म्हणजे हा संप जो पुकारलेला आहे हा संपूर्ण कामगारांच्या वतीने संप पुकारला गेला आहे. कामगारांच्या ह्याच मागण्या आहेत की त्यांना बोनस देण्यात यावा आणि त्याचप्रमाणे यांची पगारवाढ करण्यात यावी. यासाठी सर्व कामगारांनी संप पुकारलेला आहे. अनेक महिला कर्मचारी सुद्धा आहेत. काय सांगाल, तुमची काय मागणी आहे दिवाळीच्या तोंडात? मॅडम, पहिले तर ह्या लोकांनी बोनस इतका उशिराने टाकलाय. आम्ही आता काही इथून पुढे काय खरेदी करायची? आम्ही आता ऑन ड्युटी आलोय, इथे काम करण्यासाठी आलोय. आम्ही कसं करतोय आम्हाला माहिती, पण आमचा काही प्रश्न तो नाही की आम्हाला आता बोनसच पाहिजे, असंच पाहिजे, तसं नाही. पण पेमेंट वाढ जर व्यवस्थित दिली असती अगोदरच आम्हाला, आज आम्हाला वर्ष होत आले, आम्ही कसं काम करतोय. प्रत्येक मुलगी काही इथे जवळपास नाही राहते. डोंबिवली, बदलापूर, कल्याण एकदम लांबून येतात. ते कशा करत असतील? त्यातल्या लग्न झालं आमच्यासारख्या 2-2 लहान मुलं टाकून आम्ही येतो. आम्ही कसं करतोय आमच्या जीवाला माहिती. त्यातून पण आम्हाला असं बोललं जातं की होईल पगारवाढ, होईल पगारवाढ. कशी होणार होय सांगा बरं तुम्ही? त्यांनी करायला नको आमच्यासाठी आधीच? मग हे झालं असतं का प्रकरण? आमच्या फक्त एवढंच मागण्या आहेत की आमची पगारवाढ व्यवस्थित व्हावी, आमची सुद्धा घरामध्ये मुलं बाळ जे काही पोटभर जेवावीत, बस. बाकी काही नाही बोलायचंय आम्हाला. अनेक अशा तक्रारी सुद्धा आल्या की या कर्मचाऱ्यांचं जिथे शौचालय आहे किंवा त्यांची खाण्याची व्यवस्था आहे ती अतिशय गलिच्छ प्रकारे केली जाते. त्याबद्दल सुद्धा या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. तर काय सांगाल? जे स्वच्छतागृह आहे त्याच्या बाजूला आम्हाला जेवायला लागतंय, कारण आम्हाला जे उपहारगृह दिलं गेलं होतं ते पूर्ण बीएसटीने टाळा मारून टाकलेलं आहे. आम्हाला उपहारगृह नाही, आम्हाला जे बसायची जागा आहे ती पूर्ण संडासाच्या बाजूला आहे. तिथे वास घेत आम्हाला जेवायला लागतंय. आम्ही जेवायचं कसं? लोकांना जेवण जातं का? हा बघा प्रश्न बघा. आम्हाला रेस्ट रूम नाहीये. विषय भरपूर आहेत सारखे मांडायसारखे, पण आम्हाला त्याच्याकडे जर असे पुढे दाद मागायला गेलं ना तर जो दाद मागायला जातो त्याला पहिला कामावरून काढून टाकलं जातं. जर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते, सस्पेंड केलं जातं. जे सस्पेंड केलेले असे भरपूर लोक आहेत आमच्याकडे. 6 जण आहेत अजून पण ज्यांना सस्पेंड केले, दाद मागायसाठी जातात. आणि जे दाद मागायला जातात ना त्यांना उलट शिव्या पण दिल्या जातात. अधिकारीवर हेगडे सारखे साहेब होते, एकदम शिकलेले साहेब, सुशिक्षित, ते शिव्या देतात. मुळात म्हणजे आमच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वारंवार याबद्दल तक्रार आली होती. खरं तर तुम्ही मातेश्वरी जर नाव पाहिलं ना, ही कंपनी अशी आहे ना की ही कामगारांवरती दबाव टाकून काम करते आणि असंच जर चालू राहिलं ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ना या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं करेल. तुम्ही जर पाहिलं तर मातेश्वरीचं जर सगळं तुम्ही पाहिलं तर अतिशय घाणेरडी कंपनी आहे. म्हणजे एमपी ग्रुप तुम्ही पाहिले, हे बघा हाच मुलगा आहे की याला कामावरून काढून टाकलं होतं का? तर फक्त तो दाद मागायला गेला होता, तो दाद मागायला गेला तर त्याला कामावरून काढून टाकलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज त्याला पुन्हा कामावरती घेतलेलं आहे. बरोबर? तुला घेतले. त्यामुळे दिवाळीचा सण आहे आणि कर्मचाऱ्यांची ही तक्रार आहे की त्यांच्या घरात दिवाळी साजरी करायला त्यांना हवं तशी साजरी करता येत नाही आहे दिवाळी. आणि याचं कारण म्हणजे मातेश्वरी ही जी कंपनी आहे जी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना
त्यांचं सगळं मॅनेज करते त्याच्याबद्दल या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. आणि बरं. दिवाळीच्या तोंडावर मोठ्या संख्येत लोक बाहेर पडत असतात. सणासुदीचे दिवस आहेत, खरेदीसाठी किंवा नातेवाईकांकडे जाताना या नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. कारण 350 कर्मचारी या प्रतीक्षानगर डेपोमध्ये आंदोलन करतात, संपाला आहेत. तर मुंबईतल्या संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणच्या डेपोचं जर आपण पाहिलं तर रुचा, सगळीकडे हीच परिस्थिती आहे आणि कदाचित ते देखील प्रत्येक डेपोमधले हे कंत्राटी कर्मचारी जर संपावरती गेले तर मग मुंबईकरांची गैरसोय होणार इतकं नक्की. पुढची बातमी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा आहे. पण हा मराठवाडा दौरा चर्चेचा विषय झालाय तो या दौऱ्याच्या कालावधीमुळे. उद्धव ठाकरेंचा संपूर्ण दौरा हा फक्त 2.5 तासांचा असणार आहे. दुपारी 12:15 वाजता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावरती येतील. दुपारी 2:45 वाजता ते दौरा आटपून मुंबईला निघणार आहेत. या 2.5 तासांच्या दौऱ्यामध्ये ते दहेगाव ते पेंढापूर या 2 गावांना भेटी देणार आहेत आणि या दोन्ही भेटींचा सरकारी दौऱ्यानुसार अवघा 15 मिनिटं वेळ देण्यात आलाय. दौऱ्याच्या पत्रिकेनुसार दहेगाव आणि पेंढापूरला प्रत्येकी 15 मिनिटं पाहणी होणार आहे आणि 15 मिनिटात उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या समस्या समजतील का असा सवाल शेतकऱ्यांकडूनच विचारला जाऊ लागलाय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. उद्धव ठाकरेंच्या आजच्या औरंगाबाद दौऱ्यावरती एक नजर टाकूयात. दुपारी बरोबर 12:15 वाजता औरंगाबाद विमानतळावरती उद्धव ठाकरेंचं आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12:15 वाजता दहेगाव तालुका गंगापूर या ठिकाणाकडे ते रवाना होतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता दहेगाव तालुका गंगापूर या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचतील आणि या दहेगावामध्ये फक्त 15 मिनिटं ते नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 1:15 पेंढापूर तालुका गंगापूर या ठिकाणाकडे ते रवाना होतील. दुपारी 1:30 वाजता पेंढापूर इथे उद्धव ठाकरेंचं आगमन होईल आणि पेंढापूर या ठिकाणी सुद्धा 15 मिनिटं ते नुकसानीची पाहणी करतील आणि दुपारी 1:45 ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि दुपारी 2:45 औरंगाबाद विमानतळाकडे ते पुन्हा एकदा रवाना होतील आणि मुंबईकडे परततील. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, उद्धव ठाकरेंचा 2.5 तासांचा मराठवाडा दौरा, त्याबद्दल काय प्रतिक्रिया येत आहेत? आपल्याला 2.5 तासाचा तो दौरा जरी दिसत असला तर जवळपास फक्त अर्धा तास शेतकऱ्यांशी आणि पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आलेला आहे. बाकीचा वेळ त्यांचा प्रवासात जाणार आहे, कारण गंगापूर इथून जवळपास 35-40 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे हा दौरा चर्चेत आलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ 15 मिनिटांमध्ये अख्ख्या राज्यभरामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकरी अत्यंत वाईट अवस्थेत गेलेले, त्यांची पिकाची नासाडी झालेली, पिकं हातची गेलेली आहे. 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांना काय कळेल आपल्याला आता सांगता येणार नाही. मात्र ते प्रत्यक्ष सोयाबीनचं नुकसान पाहणार आहेत आणि कपाशीचं नुकसान ते पाहणार आहेत, कारण राज्यभरात सर्वात जास्त नुकसान झालं ते कपाशी आणि सोयाबीनचं झालेलं आहे. आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांना शेतीचं नुकसान कळेल का? मात्र एक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गेल्या 15 ते 20 दिवसापासून संबंध राज्याचा दौरा केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांना ती माहिती देणार अशी सुद्धा शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीतच 12:15 ते 2:30 पर्यंत ते 2 गावांमध्ये भेटी देतील. मात्र दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगण्यात आलेली आहे की 2 ते 2.5 तासाचा दौरा त्यांचा यासाठी आहे की त्यांच्या पाठीचा दुखणं जे आहे ते रात्री जास्त झालं असं सांगण्यात येते. आणखी अधिकृत कोणी काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांचा कमीत कमी प्रवास करून शेतकऱ्यांना कसं भेटता येईल अशा पद्धतीची आखणी केल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. मात्र हे खरं आहे की जवळपास राज्यभरात हजारो लाखो हेक्टरवरचं पीक गेलेलं आहे आणि केवळ 2 ठिकाणी भेट देऊन ते कसं समजेल किंवा त्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विरोधी पक्षाने मागणी उचलून धरली की ओला दुष्काळ जाहीर केला जावा. मात्र अजून ओल्या दुष्काळाबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे स्पष्ट सांगतात की ओल्या दुष्काळाची परिस्थिती सध्या राज्यामध्ये नाही. त्यामुळे शेतकरी थोडे संतप्त आहेत आणि आता उद्धव ठाकरे पाहणी केल्यानंतर ओल्या दुष्काळाची मागणी करतात का हे पाहणं गरजेचं आहे. सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा मराठवाडा दौरा कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष असेलच. उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावरती येत आहेत. मात्र त्या आधीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गंगापूर तालुक्यातील बट्टे वडगाव आणि सिद्धनाथ वडगावचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी ऋषिकेश चव्हाणच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.
अतिवृष्टीबाधित चव्हाण कुटुंबियांची परिस्थिती ऋषिकेश चव्हाणनं समोर आणली होती आणि मदतीसाठी सरकारला आर्त हाक दिली होती. त्यानंतर अनेक नेते मंडळींनी ऋषिकेशची भेट घेतली आणि सत्तारांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेत दिवाळीसाठी फटाके, कपडे, मिठाई दिली. तसंच 50,000 रुपये रोख रक्कम सुद्धा दिली. त्या जाणण्यासाठी तोपर्यंत आपण पंचनामे करणार नाही, आपल्याला कळणार नाही ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू लावून धरत बंडखोर आमदारांवरती तुटून पडणाऱ्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र या भेटीनंतर आपण अद्यापही ठाकरेंसोबत असल्याचं दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अद्यापही नॉट रिचेबलच असल्याचं अधोरेखित करत त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय मातोश्रीवरती शिवसैनिकांचा आवाज कोण रोखतंय याबाबत सुद्धा त्या लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचं स्पष्ट केलं. अत्यंत द्वेषानं ठाकरे गटाची बाजू लावून धरणारे दीपाली सय्यद यांच्या भूमिकेमध्ये अचानक हा बदल कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडलाय. या सगळ्यामागे शिवसेनेमध्ये नव्यानं उपनेत्या झालेल्या सुषमा अंधारेच कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आवाज रोखणारे बरेच लोक होते तिकडे आणि नक्कीच लवकर सांगेन कोण कोण होते, काय होतं, कसं होतं. त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला सांगेन की तिथे असणारी कित्येक लोक होती जी आतमध्ये जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं किंवा आपल्याला काय करायचं आहे ते सांगणं. म्हणजे आता मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतोय किंवा आम्हाला जे काम करायचं आहे ते आम्ही स्वतःहून येऊन भेटून त्यांची सदिच्छा भेट घेऊन आम्हाला आमच्या पद्धतीने जर त्यांच्यापर्यंत सांगितलं जातं त्याच्यावर इम्प्लिमेंट होत आहे. सो ती गोष्ट खूप महत्त्वाची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी काल ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती. मात्र काल मिलिंद नार्वेकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवरती जाऊन भेट घेतली आणि यावेळी मिलिंद नार्वेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरेंनी अभिनंदन केलं. तसंच आज उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्यात सुद्धा सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर उपस्थित असणार आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या बातमीला पूर्णविराम मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कोकणातले आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंना आव्हान दिलंय. हिंमत असेल तर निलेश राणेंनी 2024 मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असं खुलं आव्हानच त्यांनी दिलंय. भाजपच्या मोर्चानंतर वैभव नाईकांनी हे आव्हान दिलं तर दुसरीकडे भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिवलकरांनी वैभव नाईकांच्या या आव्हानाला प्रतिआव्हान दिलंय. निलेश राणेंविरोधात 2024ची निवडणूक वैभव नाईकांनी लढवावी आणि निलेश राणे जिंकल्यानंतर वैभव नाईकांचं पार्सल कुडाळहून कणकवलीमध्ये पाठवणार असं ओपन चॅलेंज शिरवलकरांनी दिलंय. त्यामुळे ऐन दिवाळीतच कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप राणे असे शाब्दिक फटाके फुटू लागल्याचं चित्र दिसतंय. खरं तर निलेश राणे या प्रत्येक वेळी सांगत असतात की ह्याला लढू, त्याला लढू, त्याच्या हातपाय तोडू. खरं तर लोकशाहीमध्येच्या मार्गाने त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं. माझ्या विरोधात त्यांनी या विधानसभेमध्ये ते इच्छुक आहेत. त्यांना आधी भारतीय जनता पार्टी तिकीट देणार नाहीत आणि त्यांची माझ्या विरोधात राहण्याची हिंमत पण होणार नाही. पण सगळं हे झालं तर माझ्या विरोधात त्यांनी उभं राहावं आणि मग लोकशाहीच्या मार्गाने लोक आणि शिवसेना ठरवतील की कोणाला लोटांगण घालायचं, कोणाला लोळवायचं हे लोक या ठिकाणी ठरवतील. यांच्या पक्षात खतखत आहे, यांच्या पक्षात जी खतखत आहे यांना दिसून येईल आणि यांची जी इच्छा आहे ती आम्ही नक्की पूर्ण करू. निलेश राणे इथे इलेक्शन लढवतील, निवडून येतील आणि हे कणकवलीचं पार्सल कणकवलीमध्ये पाठवतील. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावरती भाजपचा झेंडा लागलेला असेल असं विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. बारामती आणि मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयावरती सुद्धा भाजपचा झेंडा फडकेल असं गोपीचंद पडळकर म्हणाले. भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती लागलाय. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा येत्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावरती दिसेल. इथं थांबणार नाहीये. हे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. येत्या काही वर्षामध्ये तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिसेल. मी जबाबदारीनं बोलतोय.
ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या समर्थकांनी ढाल तलवारीची प्रतिमा भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी ठाकरेंच्या पक्षावरती जोरदार टीका केली. गेली 2 वर्ष राज्यातल्या जनतेला मोकळा श्वास घेता आलेला नव्हता, त्यामुळे राज्यात आता सण समारंभ यापुढे मोठ्या जल्लोषात साजरे केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काही लोकांना आम्ही नकोच होतो असं म्हणत त्यांनी वेळ आली की मी सत्य सांगणार असल्याची घोषणा केली. आपले येणारे जे उत्सव आहेत, गोविंदा असेल, गणपती असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, जोरात धूमधडाक्यात साजरे होऊ द्या. लोक जरा घरात बसले होते सगळेजण, कोविड करत. कोविड कमी झाला तरी सुद्धा कोविड काही लोक करत होते आणि काही मर्यादा बंधनं या ठिकाणी घातली जात होती. आणि म्हणून ठरवल्याप्रमाणे गणपती मोठ्या उत्साहात झाला ना. सगळा गणपती, नवरात्रोत्सव आणि दिवाळी देखील जोरात झाली पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती. ग्रामपंचायतचा सरपंच किंवा नगरसेवक देखील असा निर्णय घेताना विचार करतो, परंतु एका वेळेस 50 लोक, 12 खासदार निर्णय घेतात. याची आत्मपरीक्षण, कारण मीमांसा, आत्मचिंतन करण्याऐवजी जे काय आज सुरू आहे त्याचं लकलाभ त्यांना होऊ दे. आम्ही कामाने उत्तर देऊ. बिलकुल या राज्यातल्या जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे. दिवाळी निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यामध्ये चैतन्य ऊर्जेचं पर्व घेऊन येवोत असा संदेश राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तसंच पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केलं. नमस्कार. दीपोत्सव म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी. आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावं आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दीपोत्सवाचं हे तेज, चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन येवो अशी मनोकामना मी करतो. दीपोत्सव पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग, आरोग्य, कुटुंब, समाज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची उर्मी देतो. या निमित्तानं परस्परांविषयीचा आदर वाढतो. सामाजिक बंध आणखी घट्ट होत जातात. हीच ऊर्जा घेऊन आपल्याला निसर्गाचं, पर्यावरण रक्षणाचं व्रतही जपायचं आहे. त्यामुळं पर्यावरणपूरक सण ही संकल्पना स्वीकारून पुढे जाऊया असं आवाहनही मी या निमित्तानं करतो. या पुढच्या काळात सगळे सण, उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी सर्व स्तरावर जाणीव, जागृती आणि सामाजिक भान वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया. दिवाळीचं हे पर्व चैतन्यदायी, ऊर्जा देणारं आणि आपल्या आशा आकांक्षांना पंख देणारं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो ही प्रार्थना करतो. पुनश्च एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाण्यातल्या कोपरी परिसरामध्ये अष्टविनायक चौक या ठिकाणी स्वर दीपावली या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गायनाचा कार्यक्रम सुरू असताना भाजपच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका वीणा भाटिया यांनी गाण्याचा ठेका धरला आणि यावेळी एकनाथ शिंदे देखील उभे राहिले आणि वीणा भाटिया यांना प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी देखील साथ दिली. नागपूरमध्ये श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टकडून दीपोत्सव आयोजित करण्यात आला. कोरोना काळात आई वडिलांचं छत्र हरपलेल्या कुटुंबासोबत यावेळी दिवाळी साजरी करण्यात आली आणि या कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी ट्रस्टकडून 1 महिन्याचं राशन आणि दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करेल की या सर्व ही जी मुलं आहेत यांच्या संदर्भात सोबतची आपण चर्चा करावी आणि त्यातनं जे नियमात बसतात त्यांना नियमानुसार
शासकीय योजनेचा लाभ द्यावा, परंतु जे नियमाच्या बाहेर आहेत, काही अडचणी आहेत, असे जेवढे असतील त्यांचीही फी भरण्याच्या संदर्भात जी काही व्यवस्था आहे ती CSRच्या माध्यमातून किंवा काही दानशूर लोकांना एकत्रित करून आपण निश्चितपणे करू. शनिवारी हजारो दिव्यांनी ऐतिहासिक पन्हाळगड हजारो दिव्यांनी उजळून निघाला. कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं एक सांज पन्हाळ्यावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आणि दिवाळीला आपलं घर आपण पणत्यांनी उजळून काढतो, मात्र गडकोट मात्र अंधारात राहतात. त्यामुळे या उपक्रमाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं आणि या निमित्तानं अनेकांनी पन्हाळ्यावरती हजेरी लावली. तसंच मर्दानी खेळांनी वातावरणात उत्साह आणि चैतन्य निर्माण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा या दीपोत्सवात सुमारे 18,000 पणत्या पेटवून विश्वविक्रम केला जाणार आहे. शरयू पूजनासोबतच ग्रीन आणि डिजिटल फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.